वर्षानुवर्ष अन्नधान्य शासकीय गोदामात काम करणारे लाखो नोंदणी करत हमाल आणि कामगारांवर अन्याय करणारे परिपत्रक शासनाने जारी केले असून त्यामुळे राज्यभरातील हजारो हमालांवर उपासमारीची वेळ आली। याआधी शासकीय गोदामात शासकीय अन्नधान्य शासनामार्फत येत असे तर ट्रकने शासकीय गोदामात येणारा माल उतरवून घेणे, वजन करणे तसेच प्रत्येक स्वस्त धान्य दुकानापर्यंत त्याच्या कोट्यापर्यंत धान्य वितरित करण्यात येत होते। मात्र आता शासनाने काढलेल्या नव्या धोरणानुसार धान्य थेट स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने वाहतूक धोरण स्वीकारलं असून आता थेट स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य तिथेच वजन करून मिळणार असल्यामुळे शासकीय गोदामातील मजूर मात्र रोजगारापासून वंचित आहेत। श्रीमंताच्या सोयीसाठी हे धोरण सरकारने राबविले असल्यामुळे शासकीय गोदामातील हमाल आता आक्रमक झालेत। आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाबाबत अन्न व पुरवठा मंत्र्यांना निवेदन देण्यात आले। यावेळी तत्काळ दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलाय। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। शासनाने जे निर्णय घेतलेला आहे ते खूप चुकीचा आहे आणि गोरगरिबाची लेकरं आणि गोरगरीब ही रस्त्यावर येण्यासाठी हे आमची सध्या अवस्था बघते शासन। एफसीआय गोडाऊनहून माल लातूर गोडाऊनला माल यायचा, तिथून आम्ही त्याचं काटा वगैरे करून समजा ग्रामीणला माल ते द्यायचा, पूर्णच दुकानदारापर्यंत माल आम्ही पोहोचायचा। आता शासनानं काय निर्णय घेतला, डायरेक्ट एफसीआयहून माल डायरेक्ट गोडाऊन दुकानदाराच्या दारात पोहोच करणार आहे। तर मग हे आम्हाला महाराष्ट्रामध्ये लाखो लोक समजा आज उपाशी मारायची पाळी आलेली आहे। ह्या लोकांनी काय करायचं काय, ह्याच्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये आज धरणे आंदोलन धरलेलं आहे। टोटल त्याचा भाग म्हणून आम्ही सुद्धा ह्या ठिकाणी आज कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आम्ही आमच्या शासकीय धान्य गोडाऊनचे हमाल बांधव आम्ही सर्वजण इतर ह्या ठिकाणी आलेले आहोत। आणि निर्णय आपले निवेदन द्यायला जात असताना कलेक्टर साहेबापाशी गेलात, कलेक्टर साहेब तिथं मिटिंगमध्ये आहेत म्हणून सांगण्यात आलं। पुन्हा तिकडे साहेबाकडे गेलो, मेटके साहेबाकडे गेलात, त्यांनी म्हणले माझ्याकडे नाही, दिवस साहेबाकडे द्या। दिवस साहेबाकडे गेला, दिवस साहेब म्हणते नाहीत, दौऱ्यावर गेलेत। मग आम्ही निवेदन द्यायचं कुठं, अशी वेळ आलेली होती की आम्ही निवेदन ठेवायचं कुठं, पायरीवर ठेवून आम्ही जाहीर त्यांचं निश्चित करून आम्ही करणार आहोत। पण शेवटी आम्ही खाली निवेदन देऊन त्यांच्याकडून आम्ही पोहोच घेऊन आम्ही खाली आलो। तर शासन हे गोरगरिबाचं शासन नाही, हे शासन भांडवलदाराचं शासन आहे। म्हणून ह्या शासनाचा निश्चित म्हणून मी या ठिकाणी आज नोंदवतोय। काबाड कष्ट करणारा आमचा शासकीय धान्य गोदामातील हमाल माथाडी कामगार हा माथाडी कामगारातील नोंदित कामगार म्हणून या ठिकाणी शासकीय धान्य गोदामामध्ये काम करत असताना या ठिकाणी श्रमाची तमा न बघता या ठिकाणी ज्या पद्धतीनं सह्याद आपलं पाकिस्तानच्या युद्धामध्ये भारत जसा आपला युद्ध करताना सैनिक जसा लढतो त्या पद्धतीनं या ठिकाणी अहोरात्र काबाड कष्ट करणारा आमचा जो हमाल आहे तो या शासकीय धान्य गोदामामध्ये काम करत असताना या ठिकाणी आमची चूल विझवण्याचं काम हे सरकार या ठिकाणी करत आहे। एका ठिकाणी शेतकऱ्याला देखील न्याय देऊ शकत नाही आणि या हातावर पोट असणाऱ्या कामगारांना देखील न्याय देऊ शकत नाही, परंतु या ठिकाणी हे सरकार गोरगरिबाचं कंबरडं मोडणारं हे सरकार असून या सरकारचा आम्ही शासकीय धान्य गोदामच्या माध्यमातून या ठिकाणी निषेध करतो। आणि या ठिकाणी महागाईनं होळपळत असताना या ठिकाणी आमचं श्रमाचं काम या ठिकाणी चोरून दंडदांडग्या या ठिकाणी सावकाराला किंवा ठेकेदाराला या ठिकाणी बलाढ्य करण्याचं काम हे शासन करत असून या ठिकाणी कामगार मंत्री, अन्न पुरवठा मंत्री यांना देखील या ठिकाणी या कामगाराची दखल येत नसून या ठिकाणी तमाम या ठिकाणी लातूर जिल्हा म्हणून महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी महामंडळ असेल, या ठिकाणी बऱ्याच संघटना या ठिकाणी या संपामध्ये सहभागी आहेत। परंतु या ठिकाणी शासनानं जो माथाडी कामगार या ठिकाणी काम करत असताना एक दिशेनं काम करत असताना या ठिकाणी त्यांचं काम या ठिकाणी ठेकेदाराला द्यायचं हे शासन राबवत असताना या ठिकाणची श्रमचोरी करण्याचं काम या ठिकाणी हे सरकार करत असून या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। या ठिकाणी कामगार एकजुटीचा जय असो। Thanks for watching Ekmat Digital.